नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घट कधी हलवावा, घट कोणत्या दिशेला हलवावा, घट हलवताना कोणत्या चुका करू नयेत, त्याचप्रमाणे अखंड दिवा कधी उचलावा, अखंड दिवा उचलताना कोणत्या चुका करू नये याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा, घट कधी हलवावा। आता बऱ्याच जणांच्या घरी घट मांडलेले आहेत। तर बघा, जर तुमच्याकडे नवमी असेल तर तुम्ही नवमीला घट हलवू शकता, आणि जर तुमच्याकडे दसरा असेल तर तुम्हाला दसऱ्याला घट हलवायचा आहे। आता नवमी आणि दसरा म्हणजे काय बघा, जर तुमच्याकडे नवमीला घट हलवले जात असतील तर तुम्हाला नवमीलाच घट हलवायचे आहेत आणि तुम्हाला उपवास सोडायचा आहे। पण जर तुमच्याकडे दसऱ्याला घट हलवले जात असतील तर तुम्हाला दसऱ्यालाच घट हलवायचे आहेत आणि तुम्हाला उपवास सोडायचा आहे। आता बघा, कोण काय सांगतं यापेक्षा आपल्या घरी काय पद्धत आहे, म्हणजे तुमच्या भावकीमध्ये भावबंधामध्ये काय पद्धत आहे, घट कोणत्या दिवशी हलवतात हे तुम्ही विचारा। तुमच्या सासू सासऱ्यांना तुम्ही विचारू शकता। जर सासू सासरे नसेल तर चुलत सासू सासरे असतील किंवा तुमची भावकी असेल तिथे तुम्ही विचारा की आपल्याकडे घट कधी हलवतात। जर तुमच्याकडे घट नवमीला हलवले जात असतील तर तुम्ही नवमीलाच घट हलवा, पण जर तुमच्याकडे दसऱ्याला घट हलवले जात असतील तर तुम्ही दसऱ्याला घट हलवा। आता बघा, यावर्षी असं झालंय, अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आहे, नवमी आणि दसरा एकाच दिवशी आहे। म्हणजे कसं ते तुम्हाला सांगते। अष्टमी ही आजपासून 12:08 वाजल्यापासून सुरू होत आहे, तर ती उद्या 12:33 पर्यंत असणार आहे। म्हणजे उद्या 11 तारखेला ती 12:33 पर्यंत असणार आहे, आणि नवमी उद्या 11 तारखेला 12:33 नंतर सुरू होणार आहे, तर ती 12 तारखेला म्हणजे दसऱ्या दिवशी ती 10:58 पर्यंत असणार आहे। आता बघा, ज्यांचे निरंकार उपवास आहे 9 दिवसांचे, अर्थात ते दसऱ्याला उपवास सोडणार, बरोबर। तर तुम्हाला दसऱ्यालाच घट हलवायचे आहेत आणि उपवास सोडायचा आहे, पण कोणत्या वेळेमध्ये, कारण की सकाळी 10:58 पर्यंत ही नवमी असणार आहे आणि 10:58 नंतर हा दशमी सुरू होणार आहे। तर तुम्हाला दसऱ्याला घट हलवायचे आहेत, नवमीला नाही। यासाठी तुम्हाला 12 तारखेला सकाळी 10:58 नंतर म्हणजे दसऱ्याला तुम्हाला घट हलवायचे आहेत। सकाळी 10:58 नंतर तुम्ही दिवसभरात कधीही घट हलवू शकता, लक्षात घ्या। आता ज्यांच्याकडे नवमीलाच घट हलवतात त्यांच्यासाठी सांगते की तुम्हाला नवमी ही 12 तारखेला 10:58 पर्यंत आहे सकाळी, तर तुम्ही 11 तारखेला 12:08 नंतर ते 12 तारखेला तुम्ही 10:58 आत तुम्हाला घट हलवायचे आहेत। म्हणजे बघा, 12 तारखेला 10:58 पर्यंत नवमी असणार आहे, त्यामुळे तुम्हाला सकाळी 10:58 आत तुम्हाला घट हलवायचे आहेत दसऱ्याच्या दिवशी, लक्षात घ्या। कारण की 10:58 नंतर दशमी सुरू होणार आहे, म्हणजे दसरा सुरू होणार आहे। तुम्हाला लक्षात आलंच असेल। तर बघा, तुम्हाला आता ही गोष्ट क्लिअर झाली असेल। मी परत तुम्हाला सांगते की जर तुमच्याकडे नवमीला घट हलवले जात असतील तर तुम्हाला 12 तारखेला दसरा आहे, बरोबर। तर 12 तारखेला सकाळी 10:58 आतमध्येच तुम्हाला घट हलवायचे आहेत, कारण की 12 तारखेला 10:58 नंतर दशमी सुरू होणार आहे, म्हणजे दसरा सुरू होणार आहे। पण जर तुमच्याकडे दसऱ्याला घट हलवले जात असतील तर तुम्हाला 12 तारखेला सकाळी 10:58 नंतर घट हलवायचे आहेत, दिवसभरात कधी पण। लक्षात आलंच असेल तुमच्या की आपल्याला घट कधी हलवायचे आहेत। आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे, तुमच्याकडे नवमीला घट हलवतात की दसऱ्याला घट हलवतात हे तुम्ही विचारून घ्या, आणि जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्हाला घट हलवायची आहे। आता तुम्हाला समजलं असेल। त्यानंतर बघा, आता घट हलवताना तो डायरेक्ट उचलायचा नाही, म्हणजे जे नारळ तुम्ही ठेवलेलं आहे कळसावर ते तुम्हाला डायरेक्ट उचलायचं नाही आहे। तर अशी चूक तुम्हाला अजिबात करायची नाही, लक्षात घ्या। कारण की घट हलवताना तुम्हाला तो आधी थोडासा हलवायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला ते नारळ वगैरे जे काही आहेत घटाचं सामान ते तुम्हाला उचलायचं असतं। आता बघा, घट हलवताना हा कोणत्या दिशेला हलवावा, तर घट हलवताना तुम्हाला तो उत्तर दिशेला थोडासा सरकून घ्यायचा आहे। म्हणजे बघा, घट हलवताना तुम्हाला तो उत्तर दिशेला थोडासा सरकून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर तुम्हाला त्या घटावरचं जे काही नारळ वगैरे आहे ते तुम्हाला उचलायचं आहे। आणि नारळ हे फोडून खायचं नाही, कारण की आपण त्याची 9 दिवस लक्ष्मी स्वरूप पूजा केलेली असते, एक देवी स्वरूप आपण त्याला मानलेलं असतं, त्यामुळे ते नारळ फोडून खायचं नाही, तर ते नारळ तुम्हाला विसर्जन करायचं आहे, लक्षात घ्या। आता हा पण प्रश्न आहे की घटाच्या चामाळाचं काय करावं। ज्या माळा तुम्ही चढवलेल्या आहेत घटाला, किंवा जे धन उगवलेलं आहे, धान्य जे उगवलेलं आहे त्याला आपण धन म्हणतो, जे धन उगवलेलं आहे,
घटाच्या माळा आहेत, जे फुलं वगैरे आहेत, नारळ असेल, ते तुम्हाला सगळं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आता पुढचा प्रश्न असा आहे की आता अखंड दिवा कधी उचलावा. तुम्हाला घटाचं समजलं असेल की घट आपल्याला कधी हलवायचं आहे, कशा पद्धतीने हलवायचं आहे आणि त्या सामानाचं काय करायचं आहे. त्यानंतर आता अखंड दिवा कधी उचलावा. घटाच्या समोर तुम्ही अखंड दिवा लावलेला असेल किंवा आता बऱ्याच जणांनी घट मांडलेला नाही पण अखंड दिवा लावलेला आहे, मग त्याने अखंड दिवा कधी उचलावा. बघा, अखंड दिवा हा तुम्हाला दसऱ्याला उचलायचा असतो, पण त्या अगोदर आता तो डायरेक्ट उचलून घ्यायचा नाही किंवा फुंकर मारून विझवायचा नाही किंवा हवा घालून विझवायचा नाही. अशी चूक तुम्हाला अजिबात करायची नाही. तुम्हाला अखंड दिवा जेव्हा उचलायचा असतो तेव्हा तुम्हाला त्यामध्ये जे तुम्ही तेल घालतात ना, ते तेल घालणं तुम्हाला बंद करायचं आहे. म्हणजे बघा, तो दिवा त्यातलं तेल संपल्यावर तो आपोआप शांत होईल आणि तो आपोआप विझून जाईल आणि त्यातली जी काही वात आहे ती तुम्हाला निर्माल्यात टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो अखंड दिवा उचलून घ्यायचा आहे. अजिबात तुम्हाला हा दिवा जो काही अखंड तो तुम्हाला फुंकर मारून किंवा हवा घालून विझवायचा नाही आहे. तर तो तुम्हाला आधी शांत होऊ द्यायचा आहे. त्यात तेल घालणं तुम्हाला बंद करायचं आहे आणि त्यातलं तेल जेव्हा संपेल तेव्हा तो आपोआप विझेल आणि त्यानंतर तुम्हाला तो अखंड दिवा उचलून घ्यायचा आहे, लक्षात घ्या. आता बऱ्याच जणांचा हा पण प्रश्न असतो की ताई, आम्ही अष्टमीचा उपवास धरतो आणि अष्टमीचा उपवास आम्ही नवमीला सोडत असतो, मग नवमीला कधी सोडावा. कारण की आता अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आहे. बघा, आज अष्टमी सुरू झालेली आहे तर ती उद्या 12:33 असणार आहे. म्हणजे उद्या 11 तारखेला ती 12:33 असणार आहे. तर तुम्हाला उद्या 12:33 अष्टमीचा उपवास सोडायचा आहे, लक्षात घ्या. नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे आणि मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे. आता बघा, काही जण अष्टमीचा उपवास हा दसऱ्याला सोडतात. मग त्यांनी अष्टमीचा उपवास हा दसऱ्याला म्हणजे 12 तारखेला सकाळी 10:58 तुम्हाला सोडायचा आहे. तर तुम्हाला याच वेळेत उपवास सोडायचा आहे आणि घट हलवायचा आहे. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही घट हलवता त्याच्या अगोदर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य हा पुरणपोळीचा दाखवला जातो या दिवशी, लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही घट हलवता तेव्हा तुम्ही पुरणाच्या पोळीचा तुम्हाला नैवेद्य बनवायचा आहे. पुरणपोळी, कढी, खीर, भात, त्याचप्रमाणे भजे, कुरड्या, पापड्या आपण जे काही बनवतो हा नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे. तो तुम्हाला घटाला दाखवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आपल्या कुलदेवीची. आपल्या कुलदेवीचा जय जयकार तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घट हा हलवायचा आहे. घट हलवताना तो तुम्हाला उत्तर दिशेला हलवायचा आहे आणि त्यानंतर ते सामान तुम्हाला उचलून घ्यायचं आहे. घट हलवल्यानंतर, लक्षात घ्या, डायरेक्ट घट उचलायचा नाही. तर हीच एक महत्त्वपूर्ण माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी माझ्या चरणी आणि आई भक्ताच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.